लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगेंना मैदानामध्ये उतरवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाटगेंच्या उमेदवारीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। मवियाकडून शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी देण्याचे संकेत आहेत। शाहू महाराजांना टक्कर देण्यासाठी शाहू जनक घराण्याचे थेट वंशज समरजित घाटगेंना पसंती दर्शवण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अशी समरजित घाटगेंची ओळख आहे। भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून घाटगेंनी काम केलंय आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचं चांगलं नेटवर्क आहे। कोल्हापूरच्या ग्रामीण भागात भाजप पक्षाचं काम पोहोचवण्यात घाटगे यांचा मोठा वाटा आहे। घाटगेंना उमेदवारी दिल्यास कागलसह अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील मित्रपक्षांचा तिढा सुटणार आहे। तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याच्या मागे ठामपणाने उभा राहणं आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन। पालकमध्ये कागलमध्ये तुमचा निष्ठा आहे, अशा वेळी जर समरजित घाटगेंना उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असणार? नाही, अहो कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे। आता ही तर एकनाथ शिंदे साहेबांची जागा आहे, आता काय होणार आहे मला माहिती नाही। कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल, नेतृत्व करावं लागेल। ज्या पद्धतीनं जे आमच्यातून गेलेले गद्दार आहेत, तिथं मंडलिक आहे, बहुधा मंडलिक यांना तिकीट देत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो। आणि म्हणून मला वाटतं गद्दारांचे हेच हाल होणार आहे। अजून युतीचं आमचं महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही। या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस होतील तेव्हा शेवटी राजे आहेत, राजांचा आदर सगळ्यांनी केलाच पाहिजे ही भूमिका सगळ्या महाराष्ट्राची सतत असते।